नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 22 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मी यामध्ये। एकूण आपले 10 प्रश्न आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। तर चला विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ आपला सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न कोणता होता, तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली आहे, तर अजित पवार यांच्याकडे। कोणाकडे, तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे। तर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न, ऑस्कर 2026 साठी आपल्या भारताकडून कोणत्या चित्रपटाचे नामांकन देण्यात आले आहे, तर तो चित्रपट आहे होम बाउंड। हा कोणता, तर होम बाउंड। यानंतर आपल्या भारतातील कोणत्या शहरामध्ये फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे, तर कोलकाता। यानंतर पुढील प्रश्न, तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी कोणत्या शहराला राज्याचा 23वा जिल्हा बनवण्याची घोषणा केली आहे, तर हान्सिया। यानंतर नुकतेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने आपला सर्वोच्च पुरस्कार ग्रेट ऑनर निशान देऊन सन्मानित केले आहे, तर इथिओपिया। यानंतर 600 अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती कोण बनले आहेत, तर ते आहेत एलॉन मस्क। यानंतर 7वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन केव्हा झाले, तर 18 डिसेंबर 2025 रोजी। यानंतर आपल्या भारतातील पहिले ISO प्रमाणपत्र मिळवणारे शिक्षण मंडळ कोणते आहे, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ। यानंतर दरवर्षी गोवा मुक्ती दिवस कधी साजरा केला जातो, तर 19 डिसेंबर या दिवशी। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कालचा आपला शेवटचा प्रश्न, तर दरवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस कधी साजरा केला जातो, तर 18 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीला लवकरात लवकर सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहूयात। तर भारत सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रवी रंजन यांची। कोणाची नियुक्ती केली आहे विद्यार्थ्यांनो, तर रवी रंजन यांची। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारत सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच काय, तर SBI चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून रवी रंजन यांची नुकतीच नियुक्ती केली आहे। तर त्यांनी 15 डिसेंबर 2025 पासून त्यांचा पदभार स्वीकारलेला असून ते 31 डिसेंबर 2027 पर्यंत या पदावर राहणार आहे। तर विद्यार्थ्यांनो, तर अश्विनी कुमार तिवारी यांचा कार्यकाळ ही डिसेंबर 2027 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। यानंतर मुख्य मुद्दे आपण पाहून घेऊया। तर नवीन MD कोण आहे, तर रवी रंजन यांची नियुक्ती झाली आहे नवीन MD म्हणून। पदभार 15 डिसेंबर 2025 पासून लागू आणि कार्यकाळ, तर रवी रंजन हे डिसेंबर 2027 पर्यंत या पदावर राहतील आणि डिसेंबर 2025 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चे नेतृत्व छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी म्हणजेच CS शेट्टी हे अध्यक्ष म्हणून करत आहेत। तर त्यांनी 28 ऑगस्ट 2024 रोजी दिनेश कुमार खारा यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, तर SBI च्या केंद्रीय संचालक महामंडळामध्ये 4 व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD देखील आहे। तर पाहून घेऊयात आपण। तर अश्विनी कुमार तिवारी व्यवस्थापकीय संचालक कॉर्पोरेट बँकिंग आणि उपकंपन्यांचे, आणि राणा आशुतोष कुमार सिंह हे आहेत व्यवस्थापकीय संचालक आंतरराष्ट्रीय बँकिंग, ग्लोबल मार्केट्स आणि तंत्रज्ञानाविषयी। यानंतर राम मोहनराव अमरा तर व्यवस्थापकीय संचालक आहेत ते रिटेल बिझनेस अँड ऑपरेशन्सचे। आणि विद्यार्थ्यांनो, रवी रंजन आहेत व्यवस्थापकीय संचालक जोखीम, अनुपालन आणि SARG चे। त्यांची नियुक्ती 15 डिसेंबर 2025 पासून प्रभावी करण्यात आली आहे। यानंतर विद्यार्थ्यांनो, दुसरा प्रश्न, तर टेरिटोरियल आर्मी मध्ये पहिली महिला लेफ्टनंट बनलेली सई जाधव आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे, तर याचे योग्य उत्तर ती आहे कोल्हापूर या जिल्ह्याची। कोणत्या, तर कोल्हापूर। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर टेरिटोरियल आर्मी मध्ये पहिली महिला लेफ्टनंट बनलेल्या सई जाधव या आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या आहेत आणि त्यांचे मूळ गाव आहे कोल्हापूर, जिथे त्यांचे
पंजोबा, आजोबा आणि वडील तिन्ही पिढ्या सैन्यामध्ये होत्या. तर जिल्हा आहे कोल्हापूर. विशेष मध्ये त्या इंडियन मिलिटरी अकादमी म्हणजेच IMA मधून प्रशिक्षण पूर्ण करून टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट बनलेल्या पहिल्या महिला देखील अधिकारी ठरल्या आहेत. यानंतर तिसरा प्रश्न, नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय जनता पक्ष, म्हणजेच कोणता तर भाजप हा पक्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर ऑप्शन बी असणार आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या महाराष्ट्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. तर निवडणुकीचे ठळक निष्कर्ष खालील प्रमाणे आपण पाहून घेऊयात. तर सर्वात मोठा पक्ष भाजपने एकूण 117 ते 129 विविध अहवालानुसार नगराध्यक्ष पदे जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर महायुतीची कामगिरी काय आहे यामध्ये? तर सत्ताधारी महायुतीने भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकूण 288 पैकी 207 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून दणदणीत यश संपादन केले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, इतर पक्षांच्या जागा आपण पाहून घेऊया. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जागा आहेत 53 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जागा आहेत 37 जागा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 28 जागा आहेत आणि शिवसेना UBTच्या आहेत 9 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस SP च्या 7 जागा आहेत. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या निकालामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुती आणि विशेषतः भाजपला मोठे बळ मिळालेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर द इकॉनॉमिक टाइम्स ET कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स 2025 मध्ये लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड्सने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सायरस पुनावाला यांना. कोणाला? तर सायरस पुनावाला यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर द इकॉनॉमिक टाइम्स ET कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स 2025 मध्ये सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला आणि DLFचे KP सिंह, कुशाल पाल सिंह यांना संयुक्तपणे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे, जो आपल्या भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी दिला गेलेला आहे. यानंतर पाचवा प्रश्न, पाकिस्तानातील कोणत्या शहरातील विद्यापीठांमध्ये संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लाहोर युनिव्हर्सिटी. काय? तर लाहोर युनिव्हर्सिटी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तानतील लाहोर मधील लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस म्हणजेच LUMS या विद्यापीठामध्ये फाळणीनंतर पहिल्यांदाच संस्कृतचा औपचारिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्यामध्ये महाभारत आणि भगवद्गीता यांसारख्या ग्रंथांचाही अभ्यास केला जाईल. तर हा अभ्यासक्रम प्रादेशिक वारसा जपण्याच्या आणि सांस्कृतिक समज वाढवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, विद्यापीठ आहे लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, ठिकाण आहे लाहोर, पाकिस्तान. वैशिष्ट्य आहेत, फाळणीनंतर प्रथमच संस्कृतचे औपचारिक शिक्षण दिले जात आहे. यानंतर अभ्यासक्रम, यामध्ये महाभारत आणि भगवद्गीतेसारख्या ग्रंथांचा समावेश आहे आणि लवकरच यावर अधिक अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना देखील आखली आहे. यानंतर सहावा प्रश्न, राजस्थान मधील दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील देशातील पहिल्या 8 पदरी बोगद्यांची लांबी एकूण किती आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लांबी आहे 4.9 किलोमीटर. किती? तर 4.9 किलोमीटर. यानंतर विद्यार्थ्यांनो, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील राजस्थान मधील देशातील पहिल्या 8 पदरी बोगद्यांची लांबी सुमारे 4.9 ते 5 किलोमीटर आहे, जो मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्व मधून जातो आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी तयार केला आहे, ज्यामध्ये 3.3 किलोमीटर भूमिगत आणि 1.6 किलोमीटर कट अँड कव्हर पद्धतीने बांधलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर प्रश्न पाहून घेऊयात, महत्त्वाचा आहे. तर कोणत्या रेल्वे स्थानकाला 2025 चा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार नुकताच मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मियाना रेल्वे स्टेशन, मध्य प्रदेशला. लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार मध्य प्रदेशातील
मियाना रेल्वे स्थानकाला मिळाला आहे, ज्याला परिवहन श्रेणीमध्ये रेल्वे स्थानक सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी युनिट म्हणून सन्मानित करण्यात आले आहे, कारण त्यांनी LED लाइटिंग, BLDT पंखे आणि स्मार्ट लाइटिंग सिस्टमचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये विजेची बचत केलेली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 8वा प्रश्न, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए झारखंड या संघाने. कोणत्या संघाने? तर झारखंड या संघाने जिंकले आहे. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद झारखंड या संघाने जिंकले आहे. तर या विजयाची महत्वाची वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर कर्णधार आहे ईशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंडने हे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले आहे. आणि अंतिम सामना तर 18 डिसेंबर 2025 रोजी पुण्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये झारखंडने हरियाणाचा 69 धावांनी पराभव केलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विक्रमी धावसंख्या तर झारखंडने अंतिम सामन्यामध्ये 3 बाद 262 धावा करून या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. तर पहिले विजेतेपद झारखंडने आपल्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुलनेसाठी या अगोदरसाठीची 2024-25 ची स्पर्धा मुंबई संघाने जिंकली होती. यानंतर 9वा प्रश्न, तर नुकतेच केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची म्हणजेच FDI ची मर्यादा वाढवून एकूण किती टक्के करण्याच्या विधेयकाला नुकतीच मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण 100%. किती? तर 100%. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची म्हणजेच FDI ची मर्यादा वाढवून 100% करण्याच्या विधेयकाला नुकतीच मंजुरी दिली आहे. तर या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर या विधेयकाचे नाव आहे सबका विमा सबकी रक्षा विमा कायदा सुधारणा विधेयक 2025. तर मर्यादा वाढ तर विमा क्षेत्रातील FDI मर्यादा सध्याच्या 74% वरून वाढवून 100% करण्यात आली आहे. तर मंजुरी हे विधेयक 16 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेमध्ये आणि 17 डिसेंबर 2025 रोजी राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आले आहे. तर याचे उद्देश आहे 2047 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला विमा कवच उपलब्ध करून देणे, विमा सर्वांसाठी आणि विमा क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढवून पॉलिसीचे दर कमी करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवा कारण महत्त्वाची आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. तर बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन अवॉर्ड 2025 नुकताच कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एअर इंडियाने जिंकला आहे. कोणी जिंकला आहे विद्यार्थ्यांनो? तर एअर इंडियाने. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 सालचा सर्वोत्तम देशांतर्गत एअरलाइन म्हणजेच बेस्ट डोमेस्टिक एअरलाइन हा पुरस्कार एअर इंडियाने नुकताच जिंकला आहे. तर या पुरस्काराबाबतची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर या पुरस्काराचे नाव आहे ट्रॅव्हल प्लस लेझर इंडिया आणि दक्षिण आशिया बेस्ट अवॉर्ड 2025. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर सातत्य तर एअर इंडियाने सलग दुसऱ्या वर्षी हा मान पटकावला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील माहिती आपण महत्त्वाची पाहून घेऊया. तर निवड प्रक्रिया तर हा पुरस्कार प्रवाशांनी दिलेल्या मतांच्या आधारावर जाहीर करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील झालेल्या म्हणजे काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे नुकतीच सोपवण्यात आली आहे? तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर खरंच आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.